नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण काय करतोय तर आज आपण छुंदा करतोय कैरीचा। आता कैऱ्या बाजारात भरपूर प्रमाणात यायला लागल्या आहेत, तर मी सुद्धा ह्या कैऱ्या आणल्या आहेत। बघा, ह्या तोतापुरी कैऱ्या आहेत आणि ह्या वजनी म्हणाल तर 1 किलो आहेत। आणि आता आपण त्याच्या ह्या कैऱ्या आहेत तर ह्या मी जवळजवळ 2 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर ह्या मी स्वच्छ करून घेतल्यात। म्हणजे आधी स्वच्छ केल्यानंतर 2 तास पाण्यात भिजत ठेवल्या आणि आता पुन्हा ह्या कोरड्या करून घेतल्या आहेत। आणि आता आपण त्याचा छुंदा बनवूया कैरीचा, चटकमटक मस्त चटपटीत, की जेणेकरून आपल्या जेवणाची पण लज्जत वाढेल आणि मुलांना पण पोळी बरोबर भाकरी बरोबर खूप आवडीने खातात। त्यामुळे आपण आज गुळाचा करतोय, साखरेचा नाही करत आहे। आणि माझी आजी होती, आईची आई, तर ती गुजरातांची जागा जी होती राहण्याची, म्हणजे राहायचे घाटकोपरला, तर ते गुजराती वस्तीत होती। त्यामुळे हा छुंदा मी लहानपणापासून बघत आले। तर सगळ्या गुजराती बायका आणि माझी आजी असं मिळून हे लोक छुंदा करायचे। आणि तो छुंदा कसा होता तर तो पारंपरिक होता, ट्रॅडिशनल, की तो म्हणजे ते कैरी किसायची, त्याच्यानंतर साखर घालायची किंवा गूळ, त्यांना जे काय आवडत असेल ते, आणि मग ते बरणीत भरून 10 दिवस जवळजवळ ती बरणी रोज उन्हात ठेवायची, सकाळी संध्याकाळी आणायची, पुन्हा तो हलवून हे करायची, म्हणजे बरणी हलवून पुन्हा तो व्यवस्थित करून परत दुसऱ्या दिवशी त्याला असं कॉटनचं असं म्हणजे कापड बांधून त्याला ती दादरा बांधणं असं म्हणत असे, आणि मग ते बांधून ती उन्हात तो छुंदा तयार होत असे तिचा 10 दिवसानंतर, आणि मग तो आम्हाला चाखायला मिळत असे। पण आता कसं ह्या आपल्या काळात ते शक्य नाहीये की रोज उन्हात ठेवा, रोज आपण ती काढा। त्यामुळे हा आपला जो शिजवून आपण करतोय गॅसवर कढई, तर तसा मी हा करते। तर चला तर आपण करूया। त्यासाठी बघा, मी ह्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि हा मी 800 ग्रॅम गूळ घेतला आहे, कारण आता ह्याची कोय आणि म्हणजे बाटा जाऊन किंवा सालं जाऊन ही कैरी कमी होणार ना। त्यामुळे मी हा 1 किलो न घेता 800 ग्रॅम घेतला, म्हणजे जेवढा आपला किस वजनी भरेल किंवा वाट्याने भरेल तर तेवढ्याच वाट्या गूळ किंवा तेवढ्याच वजनाचा तो गूळ पाहिजे। आणि त्यासाठी मी मसाल्याचं साहित्य काय घेतलंय बघा, 4 वेलच्या घेतल्यात हिरव्या, 4 लवंगा घेतल्यात, आणि हे अर्धा इंचाचे म्हणजे 1 इंचाचे 2 तुकडे असे घेतलेत, अर्धे अर्धे करून दालचिनीचे। हे 1 चमचा जिरं आहे, नंतर हे लाल तिखट आहे, आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे, हे मी 2 चमचे घेतले। हा 1 चमचा घेतलाय, अर्धी छोटा अर्धा आपल्या मसाल्यातला डबा असतो ते मी 1 चमचा छोटा हे हळद घेतली आहे, आणि हे चमचाभर मीठ आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। काढून टाकूया अगोदर। आणि ह्या कैऱ्या घेताना आहे ना, असं खूप अशा कडक बघून घ्या अशा। हे बघा, ही अगदी कडक आणि खूप छान कैरी मला मिळाली। याचा कलर बघा किती सुंदर आहे। कैऱ्या साल काढून झाली आहे, तर आता असे मोठे दाते असलेले आपण हे घ्यायचे किसणी, कारण मग मोठे दाते असले की त्याचा किस पण चांगला छान पडतो। हे बघा असं। ते मस्त किस पडलाय, आणि बारीक ह्याने घेतलं तर मग एकदमच बारीक होतो ना। कैरी किसून झाली आहे, आणि आता आपण हा गूळ त्याच्यात टाकूया। आणि
हे मिक्स करून घेऊया, कैरी आणि गूळ. कैरी आणि गूळ ह्या कढईत काढून घेऊया. आणि ही अशी सुंदा करताना अशी जाड जाड गुडाची कढई नेहमी वापरावी. गॅस मोठंच ठेवलंय मी. ह्याला बघा आता गुळामुळे पाणी सुटत चाललंय. कैरीला पण पाणी सुटलंय आणि गुळाला पण पाणी सुटलंय. आता गुळ मेल्ट होतो ह्याच्यात आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता कैरी गुळात. गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे मी. आणि हे सारखं एकसारखं असं आपल्याला मिश्रण हे ढवळायचं आहे सतत. आपण या तव्यावर दोन तुकडे दालचिनीचे, 4 लवंगा आणि 4 हिरवी वेलची असं थोडंसं भाजून घेऊया. आणि हे 1 चमचा जिरं, हे भाजलेलं जिरं ह्या छुंद्यामध्ये छान लागतं चवीला. गूळ बघा आपला संपूर्ण वितळला आहे त्याच्यात. आणि कैरी त्यात शिजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारण ही पटापट शिजायला पाहिजे ना कैरी. याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. मिक्सर मध्ये वाटून घेऊया. आपला एकतारी पाक व्हायला पाहिजे म्हणजे आपली कैरी शिजते. पण अजून हा झाला नाहीये. असं एकतार यायला पाहिजे बघा. हे बघा अर्धा चमचा नंतर हा मसाला मी वाटून घेतला मिक्सर मध्ये. दालचिनी, लवंग आणि तमालपत्र. आपलं दालचिनी, लवंग
आणि वेलची. तर हे घालून आता शिजवून घेऊया. नंतर ह्याच्यात मी हे 2 चमचे लाल तिखट घालते. वा मस्त कलर आहे. अर्धा चमचा ह्याच्यात मीठ घातलंय आणि हे चमचाभर काश्मीरी मिरचीचं तिखट. मग आता आपली कैरी पण छान शिजली. 2 मिनिटं आता आपण शिजवूया याला. एकतरी पाक झाला छान. आपले मसाले पण ह्याच्यात सगळे मस्तपैकी आता मिक्स झाले. आणि आता हा एवढंच पातळ ठेवायचं आहे आपल्याला, जास्त घट्ट नाही करायचं आहे, नाहीतर मग तो थंड झाला हा चुंदा किंवा आणखी एकदम घट्ट होऊन जातो. म्हणून हे आपल्याला असंच एवढं पातळसर ठेवायचं आहे. म्हणजे एवढा त्याच्यात असं जे रस्सा आहे तो असायलाच पाहिजे गुळाचा. आणि कैरी पण बघा कशी मस्त ट्रान्सपरंट शिजली आहे छान. आणि चवीला पण एकदम मस्त झाला. हा आंबट गोड तिखट चटपटा झाला एकदम. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट्स करा. आणि पुन्हा भेटू आपण. थोडा गार झाला की मी तुम्हाला दाखवते कसा दिसतोय बघा. मस्त कलर किती सुंदर आलाय सुरेख. बघा आपला आता मस्त चुंदा तयार झाला आहे. आंबट गोड तिखट अगदी मस्त चवीचा. मी आत्ता नुकताच चमच्याने टेस्ट करून बघितला. खूप सुंदर झालाय. आणि त्याच्यात त्या वेलचीचा आणि ह्याचा पण लवंगाचा स्वाद जाणवतोय, दालचिनीचा मस्तपैकी. खूप छान वाटतं म्हणजे खाताना तो. तर तुम्ही सुद्धा असा करून बघा मैत्रिणींनो. कैऱ्या तर खूपच येतात बाजारात. आणि ही तुम्ही ह्याचीच कैरी घ्या तोतापुरी, कारण ती एवढी चवीला आंबट नाही आहे. म्हणजे राजापुरी पण चालेल, तोतापुरी पण चालेल. आणि दुसरी लाडवा कैरी येते, तर ती आता अजून येत नाही आहे, म्हणजे उशिरा येते ती. पण ही तोतापुरी तर इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कमेंटसुद्धा तुमच्या खूप छान छान असतात, मला खूप आवडतात. आणि असेच प्रेम माझ्यावर कायम ठेवा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.